नमस्कार मित्रांनो, शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय दुःखद बातमी. मातोश्रीचा सर्वात जवळचा आमदार यांचं झालंय निधन. उद्धव ठाकरे आणि मातोश्रीसाठी शिवसैनिकांसाठी अतिशय दुःखद बातमी आज आलेली आहे. सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय ही दुःखद बातमी. नेमकं कोणत्या आमदाराचं मृत्यू झालेला आहे? ज्या आमदाराने माजी जे मुख्यमंत्री होते त्यांचा सुद्धा पराभव केला होता. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील. आणि आपण या शिवसैनिकासाठी आमदारासाठी कमेंटमध्ये नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला विसरू नका. तर आपण सुरुवात करूया. नेमका तो कोणता आमदार होता की ज्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे? सविस्तर बातमी बघूया. गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार यात शिवसैनिक आनंदित असताना अतिशय असा मोठा धक्का शिवसेनेसाठी ठाकरेंसाठी बसलेला आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि आमदार राहिलेले, शिवसेनेचे माजी आमदार असलेले आणि जिल्हा प्रमुखपद अतिशय डॅशिंग असं भूषवलेले जिल्हाप्रमुख प्रकाश देवळे यांचं अल्पशा आजाराने आज निधन झालं. देवळे हे पुण्यातील प्रतिशिर्डी प्रतिष्ठानचे संस्थापक होते. ते 77 वर्षाचे होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेकडून 1996 मध्ये विलासराव देशमुख यांचा पराभवसुद्धा त्यांनी केला होता. त्यावेळी ते जायंट किलर ठरले होते आणि विधान परिषदेवर निवडून गेले होते. पुणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय गाजली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख 1996 मध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये अवघ्या अर्धा मताने पराभूत झाले होते. त्यांचा हा पराभव प्रकाश देवळे या कट्टर शिवसैनिकांनी केला होता. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच राज्यात सेना भाजपाचं युतीचं सरकार आलं. या निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला होता. याचा फटका तत्कालीन काँग्रेसचे मोठे नेते असणारे विलासराव देशमुख यांना बसला होता आणि देशमुख यांचा पराभवसुद्धा झाला होता. म्हणूनच या कट्टर शिवसैनिकाचं नाव आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात कट्टर शिवसैनिक म्हणून गाजलं होतं. या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात एका वर्षात 9 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली. विधानसभेला पराभूत झालेल्या विलासराव देशमुख यांना काँग्रेसने विधान परिषद दिली. मात्र तेव्हासुद्धा त्यांचा पराभव या कट्टर शिवसैनिक देवळे यांनी केला होता. त्यामुळे विलासराव देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं नाव राज्यात चर्चिलं होतं. एका वर्षात दुसऱ्यांदा पराभव विलासराव देशमुख यांचा झाल्यानंतर त्यांचा पराभव शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रकाश देवळे हे यांच्याकडून झाला होता. एकीकडे शिवसेनेचा पाठिंबा आणि दुसरीकडे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख यांच्या पाठीमागे असल्याने सेनेचा एक उमेदवार पराभूत होईल असं म्हटलं जात होतं. मात्र देवळे यांनी चमत्कार करून विलासराव देशमुखांचा पराभव केला आणि शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला होता. मित्रांनो, अशा या कट्टर शिवसैनिकास आपण सर्वांनी कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. जय महाराष्ट्र.